सर्वप्रथम मी गुरुकुल फाउंडेशन सिटी क्लासेस छत्रपती सेना आमचे लाडके सुनील सावंत सर, अमित घोडके सर, त्यानंतर ह्युमन कॅलेंडर पवार सर, उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना मी धन्यवाद देते की तुम्ही आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली। सर, तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांसोबत पॅरेंट्सला संधी दिली, ही खूप महत्त्वाची संधी होती। कारण आता तुम्ही जी टेक्निक दिलेली आहे ती विद्यार्थीच नाही पण त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला सुद्धा समजलेली आहे। त्याचा उपयोग आम्ही घरी त्यांच्यासाठी करणार आहोत आणि नक्कीच आमचे विद्यार्थी या सर्व टेक्निकचा तुम्ही म्हणतात की तुम्हाला मी फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्ञान दिलेलं नाही, परंतु तसं नाही सर। तुमच्याकडून एवढं ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे की आमचे विद्यार्थी या ज्ञानाचा उपयोग त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच करतील अशी आम्ही सर्व पेरेंट्स ग्वाही देतो। आणि काल जे नंबरिंग शिकवलं सर, काल गेल्यानंतर घरी सुद्धा अशी कंडिशन झाली, ती सकाळी उठल्यानंतर लगेच मला म्हणे साक्षी की मम्मी माझी 83 फाटलेली आहे, मला पाहिजेच आहे। तिला मी सांगितलं, तिच्या बाबा ते पुसटची कल्पना मी त्यांना नंबरिंगची दिलेली होती, तिला म्हटलं मी तिला सांगितलं फक्त मी 7 सांगितलं, 7 तू 55 ला सांग। सर आमच्या गावातल्या गावात हसले, त्यांना तेवढं फक्त कळालं, बाकी 7 वगैरे काही त्यांना कळालं नाही। परंतु खूप छान आणि लक्षात ठेवण्यासाठी सर मी टीचर आहे, आम्ही पण विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी सांगतो, पण असं वाटायला लागलं की आपण किती मागे आहोत। तिला मी सांगायचे तू अभ्यास कर, तुझ्या मनाने उत्तरली, जे मोठे उत्तर बोर्डाचे पेपर आमच्याकडे येतात की तुझ्या मनाने उत्तरली, जर ते अचूक असेल तर त्याला मार्क्स मिळतात, परंतु हे सांगू शकले नाही मी, ती मनाने म्हणजे फक्त काय करायचे। आणि अजून मी सांगायचे की ते अचूक उत्तर पाहिजे। तिला वाटायचं मम्मी म्हणते मनाने उत्तरली पण अचूकही पाहिजे, मग ती फक्त पोपटपंची करायची, जसंच्या तसं उतरवायचं। परंतु सरांकडून हे शिकायला मिळालं की एक शब्द जो मेन शब्द लक्षात ठेवल्यानंतर आपण आपल्या मनाने ते वाक्य तयार करू शकतो, हे आजपर्यंत मला तिला सांगता आलं नव्हतं आणि ते आता कळालं, खूप आनंद होतोय। परंतु एक वाईट वाटतं सर की आम्हाला हे गायडन्स आमच्या शालेय जीवनात का नाही मिळालं। आजचे विद्यार्थी किती लक्ष आहेत त्यांना हे गायडन्स मिळालं आमचा, आणि आम्ही सुद्धा म्हणतोय खरंय की आज जसं वय वाढत जातं आमचं विस्मरण वाढतं, विस्मरण व्हायला लागतं। आतापर्यंत आम्ही हेच सांगत होतो सगळ्यांमध्ये बसल्यानंतर सुद्धा, परंतु असं आता म्हणणार नाही, आता आम्ही हे सांगणार आहे की आमचं जसं वय वाढत जाईल तसतशी आमची मेमरी वाढत जाईल आणि विद्यार्थी सुद्धा तेच सांगतील, ते सुद्धा सक्सेस होतील। माझा भाऊ सर नंदीच्या वेळेस आपण हिस्ट्री जॉग्राफीचा विषय काढला की ते सण वगैरे लक्षात ठेवायला खूप अवघड आहे आणि तो PSIचा अभ्यास करत होता मागच्या वर्षीच माझ्या घरी, तर रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत बसायचा आणि मला तो विचारायचा की मी ते सण सांगतो तू लक्षात ठेव, सॉरी तू बघ वही घे आणि मला ते सांग मी बरोबर सांगतो आहे की नाही। त्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली, परंतु हे जर मला आधी माहिती असतं आणि आता तू पुन्हा अभ्यास करणार, PSI झालेला आहे तो, आता पुढचा अभ्यास करणार आहे, मी त्याला ह्या ट्रिक्स नक्कीच सांगेन। जेव्हा तो सक्सेस होईल त्यांना मी पहिले तुम्हाला भेटायला सांगेन तुम्हाला भेटायला सांगितल्यानंतर तुम्हाला मी 971 म्हणायला सांगेन। खूप खूप धन्यवाद सर, खूप आनंद झाला आम्हाला, खूप म्हणजे शाळा करून मी लगेचच 2 तासात इथे यायची आणि पूर्ण रात्री 8-9 वाजेपर्यंत आपण इथे बसायचो, तरी सुद्धा आम्हाला कधी कंटाळा आला नाही। म्हणजे एवढं लक्ष ठेवून आमचं कधी डोकं दुखलं नाही, हे महत्वाचं, नाहीतर थोड्या गोष्टी लक्षात ठेवायला विचार करायला लागलं की डोकं दुखायला लागतं। 5-6 तास कसे निघून जात होते आम्हाला कळत सुद्धा नव्हतं, अजून वाटायचं अजून 2 तास आम्ही बसू शकलो असतो, काहीच वाटत। खूप धन्यवाद सर, खूप खूप छान। आणि पुढे जर तुम्ही अशी संधी मिळाली तर मी माझ्या घरातील इतर व्यक्तींना नक्कीच पाठवेल।